जय हिंद मित्रांनो, मी पॉवा पाटील आणि सैनिक मॅथ ट्रिक्स युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मित्रांनो, आज आपण बघूया टॉपिक अपूर्णांक. परत एकदा मित्रांनो आपण अपूर्णांक टॉपिकवर आलेलो आहे. कारण मित्रांनो अपूर्णांक टॉपिक हा खूप महत्वाचा आहे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनाने. जे मित्रांनो एसएससी जीडी किंवा पोलीस भरतीसाठी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. कारण पोलीस भरतीमध्ये अपूर्णांक या चॅप्टरवर 100% प्रश्न विचारला जातो. कारण मित्रांनो 1 किंवा 2 मार्कासाठी प्रश्न नक्की विचारला जातो. म्हणून हे अपूर्णांक चॅप्टर तुम्ही व्यवस्थित बघा. आणि मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला फुकटाचे मार्क मिळवायचे असतील अपूर्णांक चॅप्टर पूर्ण करा. आणि जर तुम्हाला अपूर्णांक चॅप्टर बघायचे असेल तर एकदम बेसिक पासून हार्ड लेवल पर्यंत आपण जाणार आहोत. अजून अपूर्णांक चॅप्टर आपला अपूर्ण आहे. पहिला भाग आपण बघितला, हा दुसरा भाग. आणि पोलीस भरतीमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांना पूर्णपणे सोडवा. चला तर मित्रांनो आपण आज बघूया अपूर्णांक. थोडक्यात बघूया अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक कसा तयार होतो. आपण बेसिक पद्धतीने बघू अगोदर. अपूर्णांक मित्रांनो बघा, तुमचं जर बेसिक कंप्लीट असेल, ज्या विद्यार्थ्याचं बेसिक कंप्लीट असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा नसेल. पण जो विद्यार्थी एकदम शून्यापासून सुरुवात करतोय त्या विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाचा एक पाठ आहे हा अपूर्णांक चॅप्टर. म्हणून व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा, पूर्ण बघा. आणि आपला पहिला चॅप्टर बघून हे दुसरं चॅप्टर आपलं अपूर्णांकच आहे, म्हणजे दुसरा भाग. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो बघूया आपण अपूर्णांक. मित्रांनो सर्वात अगोदर आपण बघूया थोडक्यात म्हणजे अपूर्णांक म्हणजे काय. मित्रांनो अपूर्णांक हा शब्द दोन शब्दापासून तयार झालेला आहे. अपूर्णांक म्हणजे एक म्हणजे अपूर्ण आणि दुसरा म्हणजे अंक. बघा मित्रांनो, अपूर्ण अंक म्हणजे ज्या अंकांची किंमत पूर्ण नसते त्यांना काय म्हणतात, अपूर्णांक. तर बघा मित्रांनो, जे पूर्णांक असतात थोडक्यात आपण समजून घेऊया. 1, 2, 3, 4, 6 ज्या पण संख्या आहेत म्हणजे ज्यांची किंमत पूर्ण आहे, म्हणजे 1 रुपया समजा आपण 1 रुपया मानला. 1 रुपयामध्ये हा पूर्ण संख्या आहे. आणि हा 2 रुपये पूर्ण आहे, हा 3 रुपये किंवा 4 रुपये म्हणजे किंवा 4 हा पूर्ण आहे. अपूर्णांक कोणाला म्हणतात, 1.5 हा दशांश अपूर्णांक आहे. अपूर्णांकाचे पण पाठ असतात, आपण आपल्या पहिल्या चॅप्टर मध्ये शिकवलं आहे. लिंक त्याची डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपण 1.5, 2.8, 3.6, 8.72 असे जे संख्या असतात अपूर्ण संख्या. बघा इथं 2 बनण्यासाठी म्हणजे हा दीड आहे, 2 बनण्यासाठी 0.50 पॉईंट म्हणजे 0.50 पैसे मानू आपण, त्यांची कमी आहे. म्हणजे ही संख्या पूर्णपणे अपूर्ण आहे. याची किंमत दीड आहे, याची 2.8, याची 3.6 म्हणजे ही संख्या पूर्ण नाही. यालाच म्हणतात अपूर्णांक. तर बघा मित्रांनो आपण थोडक्यात समजूया आकृतीच्या सहाय्याने अपूर्णांक. कमी वेळात समजूया आपण नक्की. तर बघा आपण एक बॉक्स द्वारे समजून घेऊया. या बॉक्सचे करू आपण 4 भाग. हे भाग समान आहेत 4 असं समजा. ठीक आहे. आता मित्रांनो मी एक भाग रंगवला, 4 पैकी मी एक भाग रंगवला. तर मित्रांनो याला कसं लिहिणार, 1, 2, 3, 4 ही किंमत म्हणजे 100%. या 4 बॉक्सची किंमत काय आहे, 100%. बरोबर, 100% आहे. आणि आता मी 4 पैकी फक्त एकच भाग रंगवला म्हणजे 0.25%. बघा आता याला कसं लिहिणार आपण, एक भाग रंगवला म्हणजे 4 पैकी एक भाग रंगवला. तर बघा मित्रांनो इथं व्यवस्थित समजून घ्या. 4 पैकी याला कसं लिहिणार, 4 पैकी एकच भाग रंगवला. तर बघा याला अशा पद्धतीने लिहिता. आणि आपण दुसऱ्या आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊया. समजा वर्तुळ आहे, हे पूर्ण वर्तुळाची किंमत आहे. ठीक आहे, वर्तुळाचे 4 भाग 1, 2, 3, 4. आता 4 भागामधून आपण 2 भाग रंगूया. बघा मित्रांनो अपूर्णांक म्हणजे काय, त्या व्यवस्थितपणे एकदम बेसिक
कम्प्लीट करून घ्या अगोदर, मग नंतर आपण उदाहरणाच्या सहाय्याने आपण पूर्ण चॅप्टर करूया. बघा 1 2 3 4 इथं 4 भागामधून आपण 2 भाग भरले, तर याला कसं लिहिणार, याची किंमत कसं लिहिणार, 4 भागामधून आपण 2 भाग रंगवले म्हणजे 4 पैकी आपण 2 भाग भरले, कलरने भरले किंवा 4 पैकी 2 भाग आपण यूज केले. बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण याला अपूर्णांक, या संख्येला म्हणतात अपूर्णांक. तर बघा मित्रांनो आपण अपूर्णांकामध्ये बघितलं मित्रांनो अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. आणि आता आपण पुढचं चॅप्टर बघत आहोत, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर अपूर्णांकामध्ये कसं करायचं, अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीने करतात, किंवा दशांश अपूर्णांकाचे रूपांतर अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीने करतात, हे आपण आज शिकणार आहोत. मित्रांनो एक कळालं असेल तर व्यवस्थितपणे समजून घ्या. तर अशा पद्धतीने यालाच म्हणतात मित्रांनो अपूर्णांक. तर या आकृतीनुसार आपण समजून घेतलं. चला तर मित्रांनो आपला पहिला पॉइंट आहे, अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे करतात. अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा. बघा मित्रांनो आता अपूर्णांक म्हणजे तुम्हाला आता माहिती, अपूर्णांक म्हणजे एक अपूर्ण संख्या, कोणतीही संख्या असते, आणि त्यांचं रूपांतर कशामध्ये करायचे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे पूर्णांकांनी युक्त असलेली संख्या. पूर्णांकांनी युक्त असलेली संख्या म्हणजे 1 1/2 इथं 1 असतो, 1 अपूर्णांक 1/2 ही आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे याला काय म्हणतात, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे ही संख्या असते पूर्णांकाने युक्त असलेली संख्या म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. चला तर मित्रांनो आपल्याला अपूर्णांकाचे रूपांतर अशा पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येमध्ये करायचं आहे. तर आपण काही उदाहरण लिहून घेऊया अगोदर. तर बघा आपण अगोदर उदाहरण लिहून घेऊ, मग ते सोडवू. 4/3. दुसरं उदाहरण लिहूया 8/3. तिसरं उदाहरण 12/5. चौथं उदाहरण घेऊया 7/4. बघा मित्रांनो हा आहे अपूर्णांक म्हणजे व्यवहारी अपूर्णांक. याला म्हणतात व्यवहारी अपूर्णांक किंवा अपूर्णांक तुम्ही म्हणू शकता. बघा मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे, आपला पहिला पॉइंट काय आहे, अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा. म्हणजे हा एक अपूर्णांक आहे, व्यवहारी अपूर्णांक किंवा अपूर्णांक, याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करा. म्हणजे याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करत असताना पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 1 1/2 अशा पद्धतीने ही पूर्ण संख्या असते आणि त्याला कनेक्टेड म्हणजे जॉईंट एक अपूर्णांक संख्या असते. यालाच म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे अशा संख्येच्या पद्धतीमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर बघा मित्रांनो एक एक्झाम्पल घेऊया आपण 4/3. बघा मित्रांनो सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करताना छेद अगोदर जसा तसा लिहा. छेद आहे हा 3 आणि अंश याला म्हणतात, हा आहे अंश आणि हा काय आहे छेद. बघा मित्रांनो अंश आणि छेद, छेद जसा तसा लिहावा. छेद जसा तसा लिहून आणि 3च्या पाड्यामध्ये ही वरची संख्या म्हणजे भागाकार करायचा असतो. अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करणे म्हणजे भागाकार करणे सोप्या पद्धतीने. बघा 4/3 म्हणजे 4 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये किती नंबरला येते किंवा 4 पेक्षा लहान संख्या येते का. बघा 3च्या पाड्यामध्ये 4 तर येत नाही, म्हणून 4 पेक्षा लहान संख्या येते, म्हणून 3 1 3 3च येते एक नंबरला. 3 1 3 जो नंबर ज्या नंबरला संख्या येते तो नंबर इथं लिहा. 3 1 3 3 1 3 आला. 3 आल्यानंतर या संख्येमधून ती संख्या वजा करा. 4 मधून 3 गेले, किती गेला 1. 3 1 3 अधिक 1 म्हणजे 4/3. बघा मित्रांनो या संख्येने गुणा 3 1 3 अधिक 1 4 म्हणजे 4/3 उत्तर येतं. बघा 4/3. आणि इथं पण याची किंमत आणि याची किंमत दोघांची एकच किंमत आहे मित्रांनो, फक्त याला आपण कन्वर्ट केला आहे, अपूर्णांकाचं कन्वर्ट
पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलंय. बघा पुढचं उदाहरण समजूया आपण परत. आता मित्रांनो 3च्या पाड्यामध्ये 8 तर येत नाही, पण 8 पेक्षा लहान संख्या येते. 8 पेक्षा लहान संख्या कोणती येते? 3 दुनी 6 होतो, 3 त्रिक 9 होऊन जातो, म्हणून 3 दुनी 6 येते. तुम्हाला सांगितलंय मित्रांनो अपूर्णांकामध्ये छेद जसा तसा लिहा. 3 लिहिला आपण जसा तसा. 3 दुने 6, जो 2 येतो ना, 3 दुने किती नंबरला येतो? 2 नंबरला. 3 दुने 6, 3 दुने 6 आणि जो 6 येतो तो या संख्येमधून वजा करा. म्हणजे 8 मधून 6 गेले किती राहिले? 2. जी बाकी उरते ना ती वरती लिहा. बघा जी बाकी उरते ती वरती लिहायची. 3 दुने 6, 6 प्लस 2 8, म्हणजे 8/3. बघा मित्रांनो 8/3 हा आणि 2 अपूर्णांक 2/3 यांची दोघांची किंमत सारखीच आहे. तर बघा आपण पुढचं उदाहरण बघूया. 5च्या पाड्यामध्ये 12 येत नाही, पण 12 पेक्षा लहान संख्या येते. 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15 होऊन जातो, म्हणजे 5 दुने 10 येईल. बघा छेद जसा तसा लिहा 5 आणि 5 दुने 10 म्हणजे 2 इथं लिहा आणि 5 दुने 10 म्हणजे 12 मधून 10 गेले, 10 गेले किती राहिले? 2. 5 दुने 10 यांचा गुणाकार करा. 5 दुने 10 आणि 2 12 म्हणजे 12/5. म्हणजे बघा मित्रांनो याची किंमत आणि याची किंमत सेम टू सेम आहे. तर बघा मित्रांनो आता पुढचं उदाहरण घेऊया. 7/4 यांचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करत असताना 4च्या पाड्यामध्ये 6 येत नाही, तर बघा 6 पेक्षा लहान संख्या येते, म्हणजे 4च येते. 4 दुने 8 होऊन जातात, पण 4/4 येतो. बघा मित्रांनो इथं 4 छेद जसा तसा लिहू. 4 म्हणजे तो 1 इथं लिहा आणि 4 6 मधून 4 गेले किती राहिले? 2. बघा मित्रांनो याची किंमत आणि याची किंमत सेम येते. 4 4 प्लस 2 6 म्हणजे 6/4, म्हणजे याचं उत्तर आलं 6/4. मित्रांनो हे बघितलं आपण अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा. बघा अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा हा आपण पहिला टॉपिक बघितला. आता मित्रांनो आपण दुसरा टॉपिक बघूया. पूर्णांकयुक्त म्हणजे याच्या उलट पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर अपूर्णांकात करा. मित्रांनो तुम्हाला जर जमत असेल हा टॉपिक तुमच्यासाठी एकदम सोपा असेल, पण जो विद्यार्थी बिलकुल बेसिक पासून करतोय त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा आहे. आणि पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप म्हणजे 100% महत्वाचा ठरणार आहे. 1 किंवा 2 मार्कासाठी जो विद्यार्थी मित्रांनो जो व्यक्ती किंवा जो विद्यार्थी 1 मार्कासाठी पोलीस भरतीला जातो, ज्याचं ग्राउंड 50% 45-46 असतं आणि तो पेपरसाठी 85 ते 90च्या दरम्यान जर असेल, जो विद्यार्थी 1 मार्कासाठी जातो त्याला त्याची किंमत समजते. 1 मार्क म्हणजे काय असतो. म्हणून मित्रांनो हा खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि हा टॉपिक पूर्णपणे बघा, लेक्चर बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो आता दुसरा टॉपिक बघणार आहोत आपण. चला तर आपण अगोदर लिहून घेऊया. दुसरा टॉपिक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करा. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण हा एक दुसरा प्रकारचा टॉपिक बघतोय. आपण अगोदर कोणता टॉपिक बघितला होता? अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा आणि त्याच्या इथं उलट आहे. हा दुसरा ऑप्शन आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर अपूर्णांकात करा. तर बघा मित्रांनो आपण एक उदाहरण घेऊया. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. बघा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक माहिती आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे पूर्णांकांनी युक्त असलेली संख्या. बघा 1/1/4. बघा याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचंय? अपूर्णांकात. दुसरं उदाहरण घेऊया. 5/3/6. तिसरं उदाहरण घेऊया आपण 5/1/3. चौथं उदाहरण घेऊया 8/5/2. बघा मित्रांनो आपण यांना सोडवूया आता. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला थोडा लिहायला टाइम वेळ लागतो, कारण आपल्याकडे डिजिटल बोर्ड नाहीये, म्हणून थोडं समजून घ्या. कारण आपल्याला उदाहरण आणि त्यांचं स्पष्टीकरण म्हणजे कोणत्या पद्धतीने कोणती क्रिया करायची आहे त्याच्यासाठी थोडा उशीर लागतो, त्याच्यासाठी वेळ लागतो. तर बघा मित्रांनो
आता आपल्याला हा एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याचं रूपांतर अपूर्णांकात करायचं किंवा विवारी अपूर्णांकामध्ये करायचं आहे. बघा आता मित्रांनो, पोलीस भरती, पालघर, नंदुरबार जे पोलीस भरतीचे पेपर झाले त्यांच्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे ऑल महाराष्ट्र जो पण जिल्हा असेल त्याच्यामध्ये 100% अपूर्णांकावर 1 किंवा 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. एकदम सोपा टॉपिक म्हणजे अपूर्णांक. गणितातला सर्वात सोपा टॉपिक अपूर्णांक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांक टॉपिक व्यवस्थित करा. तुमचं जर बेसिक कंप्लीट असेल तरी पण एक वेळेस रेफर करतो आणि तुम्ही हे चॅप्टर नक्की बघा. करा मित्रांनो, 1 अपूर्णांक 1/4 याला असं वाचन करता, 1 अपूर्णांक 1/4. तर याचं आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर बघा कसं करता. 1 अपूर्णांक 1/4 म्हणजे या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार करा, या दोघांचा गुणाकार. अपूर्णांकात रूपांतर करत असताना या दोघांचा गुणाकार करा आणि गुणाकार आल्यानंतर या दोघांची बेरीज करा. बघा मित्रांनो, हा गुणाकाराचे चिन्ह, बेरजेचे चिन्ह तुम्हाला समजण्यासाठी दिलं आहे. यांचा गुणाकार करा आणि गुणाकार केल्यानंतर ही संख्या ऍड करा. आणि सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे छेद अगोदर जसा तसा लिहून घ्यायचा. कोणत्याही संख्येमध्ये कन्वर्ट करताना छेद जसा तसा लिहून घ्यायचा आणि या छेदाने या संख्येला गुणा. 4×4 4×4 प्लस 1 5 म्हणजे 5/4. बघा मित्रांनो, इथं कन्वर्ट कशा पद्धतीने केलं आपण. 4×4 जी संख्या आली ती संख्येला ही संख्या ऍड करा, म्हणजे अंश ऍड करायचा. 4×4 4 प्लस 1 5 म्हणजे 5/4. आणि दुसरं उदाहरण सोडू मित्रांनो. बघा 6×5 करा, यांचा दोघांचा गुणाकार करा. गुणाकार आल्यानंतर या दोघांची ऍडिशन करा म्हणजे बेरीज करा. 6×5 30, 30 प्लस 3. बघा इथं कशा पद्धतीने करतो मित्रांनो. 6×5 म्हणजे 6×5 30, 30 प्लस 3 म्हणजे 33, म्हणजे 33/6. बघा मित्रांनो, याला जर अजून संक्षिप्त रूप दिलं तर कशा पद्धतीने करता येईल. 3 दुने 6, 3×3 3×3 म्हणजे 11/2. 11/2 पण उत्तर येऊ शकतं. जर ऑप्शन मध्ये 33/6 असेल तर 33/6 पण तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीने पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये आपण कन्वर्ट किंवा रूपांतर करतो. बघा मित्रांनो, आता तिसरं उदाहरण. 3×5 15 म्हणजे यांचा आणि याचा गुणाकार करा. 3×5 15, 15 प्लस 1 16 म्हणजे 16/3. 16/3. आता मित्रांनो बघा, हे आता अपूर्णांक झाला म्हणजे किंवा व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपण कन्वर्ट केलं याला. बघा पुढचं उदाहरण बघूया. 2×8 या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार करा. 2×8 आणि 8 प्लस 5. 8 प्लस 5 किती झाले 13, म्हणजे 13/2. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर किंवा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केले आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही अपूर्णांकाची खूप प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही एकदम तोंडी पाठ प्रमाणे सोडू शकता. 5×33 आणि 3×33 33/6. अशा पद्धतीने तुम्ही जर एक्सपर्ट झाले म्हणजे सरावाने माणूस परिपूर्ण होतो. म्हणजे सराव केल्याने गणितात तुम्ही पीएचडी करा, गणितात काहीही करा, MSc करा, पीएचडी करा, पण मित्रांनो तुम्ही जर प्रॅक्टिस बंद केली तर गणितात तुम्ही शून्य आहात. गणित एक असा विषय आहे, तुम्ही दुसरे कोणतेही विषय रेफर करून किंवा तुम्ही नंतर थोडेसे वाचून करू शकता, पण गणिताची जर प्रॅक्टिस सुटली तर तुम्हाला गणित विषय हा अवघड वाटायला लागेल. आणि गणित मित्रांनो मी तुम्हाला सर्वात एकदम रेफर करतो गणित पक्क करण्यासाठी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही काय सांगताय, कारण 5वी पासून, 5वी तर ठीक आहे 5वी सोडा, 6वी पासून तर मी 10वी पर्यंत तुम्हाला बुक रेफर करतो स्टेट बोर्डचे बुक तुम्ही करा. म्हणजे गणितात पक्क करण्यासाठी एक एक उदाहरण संग्रह तुम्ही त्याचा सोडवा आणि उदाहरण संग्रह सोडवल्यानंतर तुम्ही गणिताचे पुस्तक तुम्हाला रेफर करतो. आणि ते कोणतेही पुस्तक घेताना अगोदर तुम्ही स्टेट बोर्ड लेवलचा अभ्यास करा. कोणताही जर तुम्हाला विषय परिपूर्ण करायचा असेल तर स्टेट बोर्ड लेवलचा बुकचा अभ्यास करा. विज्ञान करायचं असेल तर स्टेट बोर्ड 5वी ते 10वी पर्यंत करा. जर गणित करायचं असेल तर 5वी ते 10वी पर्यंतचं गणित उदाहरण संग्रह टोटल सोडवा, तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेचं पुस्तकांचा अभ्यास करा. तर बघा मित्रांनो, आता तिसरा टॉपिक आहे आपला, आपण तिसऱ्या टॉपिक कडे वळू. हा आपला दुसरा टॉपिक झाला. तिसरा टॉपिक आहे आपला दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरण. तिसरा टॉपिक आहे मित्रांनो दशांश अपूर्णांकाचे
व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. बघा मित्रांनो, आपल्याला हा तिसरा टॉपिक आहे आणि हा तिसरा टॉपिक आपण कशा पद्धतीने सोडू शकतो. दशांश अपूर्णांक. अगोदर मित्रांनो आपण दशांश अपूर्णांक पाहिले, आपण सर्व चॅप्टर पाहिले. दशांश अपूर्णांक कोणाला म्हणतात, व्यवहारी अपूर्णांक कोणाला म्हणतात आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणाला म्हणतात, आपण सर्व बघितलं आहे याच्या अगोदर चॅप्टर मध्ये. तर बघा मित्रांनो, दशांश म्हणजे ज्या संख्येमध्ये अंश असतो म्हणजे पॉईंट, म्हणजे त्या संख्यांना दशांश अपूर्णांक किंवा दशांश अपूर्णांक म्हणतात किंवा पॉईंटची संख्या. आपण एकदम सोप्या भाषेत पॉईंटची संख्या दशांश अपूर्णांक म्हणजे, आणि त्यांना अपूर्णांकात रूपांतर करा. बघा मित्रांनो, 1.8. दुसरं उदाहरण घेऊ, 2.8. तिसरं उदाहरण घेऊ, 5.5. आणि चौथं उदाहरण घेऊ आपण 6.4. तर बघा मित्रांनो, या संख्यांना आपल्याला अपूर्णांकात रूपांतरण करायचं आहे. बघा मित्रांनो, या संख्येत अपूर्णांकात रूपांतर करत असताना ही आहे दशांश अपूर्णांक. यांना काय म्हणतात, या संख्यांना दशांश अपूर्णांक. दशांश म्हणजे या संख्येच्या मध्ये पॉईंट असणे, म्हणजे याला म्हणतात दशांश. ठीक आहे, यांना आपण अपूर्णांकात रूपांतर करूया. बघा मित्रांनो, आपण यांना अपूर्णांकात रूपांतर करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी संख्या आहे जशी तशी लिहा 1.8. आणि मित्रांनो, सर्वात गुपित एक अंक असतो, कोणतीही संख्या असू द्या तिच्या छेदस्थानी 1 असतो, म्हणजे तो दिसत नाही. 1 लिहा. बघा मित्रांनो, तो व्यवस्थितपणे लक्षात असू द्या. 1.8 म्हणजे कोणतीही संख्या असू द्या 1 घ्या. 1 घेतल्यानंतर पण तिचा छेद नेहमी 1 असतोच, छेदस्थानी 1 असतो. 2 घ्या, 2च्या छेदस्थानी 1 नेहमी असतो. 5 घ्या, तुम्हाला घ्या, तुमच्या छेदस्थानी पण 1 शिल्लक आहे. बघा, तर तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्या, कोणतीही संख्या असू द्या त्याच्या छेदस्थानी 1 अवश्य असतो आणि हा गुपित असतो. आता बघा, ही संख्या जशी तशी लिहा आणि छेदस्थानी 1 द्या. छेदस्थानी 1 देऊन मित्रांनो हा पॉईंट आपल्याला कट करायचा आहे. हा जो पॉईंट आहे हा कट करण्यासाठी आपल्याला म्हणजे अपूर्णांकात रूपांतरण करण्यासाठी या संख्येच्या पॉईंट नंतर म्हणजे दशांशानंतर जेवढ्या संख्या आहेत तेवढं शून्य आपण पॉईंटवर ठेवा आणि हा पॉईंट काढून टाका, म्हणजे 18/10. बघा मित्रांनो, जेवढीच किंमत 1.8 ची आहे तेवढीच किंमत 18/10 ची आहे. म्हणजे दशांश अपूर्णांकाचे रूपांतर आपण फक्त रूपांतर करतोय, किंमत मध्ये बदल होत नाही. रूपांतर करणे म्हणजे किंमत मध्ये बदल न होता खाली वेगवेगळ्या रूपामध्ये आपण त्याला बदल करतो किंवा कन्वर्ट करतो. बघा, 1.8 ची किंमत आणि 18/10 ची किंमत एकच आहे, म्हणजे याला जर 10 ने भागला म्हणजे 1.8 उत्तर येणार आहे. बघा, इथे 1 शून्य आणि 1 हजारानंतर आपण पॉईंट देऊन देणार, म्हणजे 1.8 यांचा भागाकार पण 1.8 येईल आणि 1.8 जर रूपांतर केलं अपूर्णांक म्हणजे तर 18/10. तर मित्रांनो, हे जर समजलं नसेल तर आपण पुढचं उदाहरण समजूया व्यवस्थितपणे. तर बघा मित्रांनो, सर्वात बेसिक गोष्ट समजून घ्या. ही संख्या जशी तशी लिहा 2.8. त्याच्या पुढे आपण काही हरकत करायची नाही. 2.8 लिहिला, 2.8 च्या खाली 1 लिहून टाका. 1 लिहून टाकल्यानंतर 1 अशा पद्धतीने लिहा, कारण तो बेसिक मध्ये आहे. बेसिक मध्ये म्हणजे तो ऑलरेडी 1 असतो, कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी 1 असतो. 1 असल्यानंतर तर ही संख्येचा पॉईंट काढण्यासाठी बघा मित्रांनो, पॉईंट नंतर 1 घर आहे. पॉईंट नंतर 1 घर आहे म्हणून या संख्येचा पॉईंट काढण्यासाठी 1 वर 1 शून्य ठेवा. पॉईंट नंतर 1 घर आहे म्हणून 1 वर 1 शून्य ठेवा आणि हा पॉईंट काढून टाका, म्हणजे 28/10. जी किंमत 2.8 ची आहे तीच किंमत 28/10 ची आहे. आणि पुढचं उदाहरण समजूया मित्रांनो. बघा, 5.5. 5.5 चं जर अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर बघा, हा दशांश अपूर्णांक आहे, याचं जर अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल 5.5 जसा तसं लिहा आणि छेदस्थानी 1 लिहून टाका. छेदस्थानी 1 लिहिल्यानंतर तुम्हाला 55 लिहून टाका, पॉईंट काढा आणि इथे 1 शून्य देऊन टाका. 55/10 म्हणजे उत्तर काय आलं मित्रांनो, आपलं
5.5 ची किंमत आणि 55/10 ची किंमत एक दिली, म्हणजे 55/10 पण उत्तर 5.5 येईल आणि 5.5 चे रूपांतर पण 55/10 ला आपलं. बघा मित्रांनो, तो 6.4 तुम्ही सोडवा व्यवस्थितपणे. तुम्हाला सोडवायला दिला प्रश्न 64 जसा तसा लिहा आणि 64 जसा तसा लिहिल्यानंतर पॉईंटच्या नंतर एक घरा आहे म्हणून चतुर्थानी आपला एक असतो. एक घरा आहे म्हणून 1 0 ठेवा, म्हणजे 64/10. याचं रूपांतर झालं मित्रांनो दशांश अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात आपण अशा पद्धतीने केलं. मित्रांनो नेक्स्ट बघूया. पुढचा टॉपिक आहे 4 नंबरचा आपला अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांक, म्हणजे याच्या उलट बघूया आपण. मित्रांनो चौथा टॉपिक बघूया. अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांकात करा. बघा मित्रांनो, इथं काय लिहिलेलं आहे, अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करा. म्हणजे 3 नंबरचा जो टॉपिक आहे त्याच्या उलट आपण बघतो आहे. म्हणजे तेव्हा काय बघितलं होता, अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांकात करा. आता काय बघतोय, दशांश अपूर्णांकाचे रूपांतर अपूर्णांकात करा. तर बघा मित्रांनो, आपण एक उदाहरण घेऊया, 2-4 प्रकारचे उदाहरण घेऊया. 5/2. बघा 5/2. दुसरं उदाहरण घेऊया 8/3. तिसरं उदाहरण 9/2. आणि चौथं उदाहरण घेऊ 12/5. तर बघा मित्रांनो, आपण हे उदाहरण जो घेतलेले आहेत, हे उदाहरण सोडवत असताना आपण यांना अपूर्णांक यांना म्हणता, यांचं रूपांतर कशामध्ये करायचे, दशांश अपूर्णांक म्हणजे पॉईंटच्या संख्येमध्ये. म्हणजे अशी संख्या असते 2.5, 3.6 या संख्यांमध्ये आपल्याला रूपांतरण करायचं आहे. म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांकात करा. दशांश अपूर्णांक म्हणजे पॉईंटच्या संख्येमध्ये. बघा मित्रांनो, आता अपूर्णांकाचे रूपांतरण दशांश अपूर्णांकात करणे म्हणजे भागाकार करणे. बघा 5/2 म्हणजे काय उत्तर येईल, आपण बेसिक पद्धतीने समजून घेऊ. 5 ही संख्या 2च्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणून 2च्या पाड्यामध्ये 5 पेक्षा लहान संख्या येते, म्हणजे 2×4 येते. 2×4 किती नंबरला आली, 2. 2 नंबरला आली, 2 लिहा. 2 लिहिला. 2 लिहिल्यानंतर 2×4 किती उरला, 1 उरला. 1 2×4 5 मधून 4 गेले, 1 उरला. तर 1 उरला, 2 ने 1 ला भाग जात नाही, म्हणून इथं पॉईंट दिला आणि इथं 0 दिला. आता काय झाला, 2×5 इथं पॉईंट दिला, सॉरी इथं पॉईंट दिला आणि इथं 0 दिला. आता काय झाला, 2×5 म्हणजे उत्तर काय आलं, 5. म्हणजे 2.5. उत्तर काय आलं आपलं 2.5. म्हणजे अपूर्णांकाचे रूपांतर आपण दशांश अपूर्णांकामध्ये केलं. तर बघा मित्रांनो, आता दुसरं उदाहरण घेऊ. आता अपूर्णांकाचे रूपांतर दशांश मध्ये करत असताना 3 ने 8 ला भागा, म्हणजे 3 2 6 आणि 3 ते 1 9 होऊन जातो. पण 9 न घेता, कारण 9 याच्यापेक्षा मोठी, म्हणजे 3 2 6. 3 2 6 किती नंबरला येते, 2. 3 2 6. 2 लिहून टाका. आणि 8 मधून 6 गेले, किती राहिले, 2. 2 ला जर 3 ने भाग जात नसेल तर इथं पॉईंट द्या आणि हा 2 उरला होता तिथे 0 लिहा. म्हणजे आता बघा 3×18. 3×18 आले, परत 2 उरले, म्हणजे इथं पॉईंट दिलेला आपला 3×18 म्हणजे 2.6 उत्तर आलं. ठीक आहे. आता बघा 2 म्हणजे 9/2. 9/2 म्हणजे 2 ने 9 ला भागा. तर बघा 2 ने 9 ला भागत असताना 9 ही संख्या 2च्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणून 2×8 येतो. 2×8 किती नंबरला येतो, 4 नंबरला. 2×8 4 लिहा. आणि किती उरला, 1 उरला. 1 उरत असताना मित्रांनो फक्त 1च उरला, म्हणजे 2 ने 1 ला भाग जात नाही, तर इथे 0 घ्या. 2 ने 5 ला भाग जातो, इथे 0 घेतल्यानंतर पॉईंट घ्या. 2×5 म्हणजे उरला 0. 2×5 म्हणजे 4.5. तर पुढचं उदाहरण बघूया मित्रांनो, 12/5. 12/5 म्हणजे 5×1 5, 5×2 10 म्हणजे 2 लिहा. 2 लिहिल्यानंतर परत 2 उरले, 12 मधून 10 गेले तर 2 उरले. आता 2 ला 5 ने भाग जात नाही, म्हणून इथं 0 ठेवला. आता 5×4 = 20 होता आणि इथं पॉईंट ठेवला होता आपण, आणि हा 4 म्हणजे 2.4 उत्तर. अशा पद्धतीने मित्रांनो अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांकात आपण करतो.
मित्रांनो पुढचा पॉईंट बघूया आपण, सममूल्य अपूर्णांक कोणता. तर मित्रांनो बघा, सममूल्य अपूर्णांक कसं शोधता. मित्रांनो पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न नक्की विचारला जातो, सममूल्य अपूर्णांक. आणि मित्रांनो आपण जेवढे पण टाईप पाहिले 4-5 टाईप, आपण 5वा टाईप बघणार आहोत मित्रांनो. 5वा टाईप सममूल्य अपूर्णांक शोधा. बघा मित्रांनो, सममूल्य अपूर्णांक शोधणे म्हणजे आपण उदाहरण घेऊया. उदाहरण घेत असताना आपण पहिले घेऊया 10/5, दुसरं घेऊया 15/5, तिसरं उदाहरण घेऊया 55/11 आणि चौथं उदाहरण घेऊया 22/2. बघा मित्रांनो, आपण अशा पद्धतीने सममूल्य म्हणजे समान किंमत. सममूल्य काय असतं म्हणजे समान किंमत. म्हणजे या संख्येची अशी कोणती संख्या आहे त्या संख्येची आणि या संख्येची किंमत समान असेल. म्हणजे किंमत समान असणे म्हणजे सममूल्य म्हणजे समान किंमत असणे. तर बघा अशा पद्धतीने आपण सममूल्य किंमत काढू म्हणजे समान किंमत असणारा. आता बघा मित्रांनो, सममूल्य किंमत काढत असताना किंवा सममूल्य संख्या अपूर्णांक शोधत असताना ज्या खालच्या सदस्थानाच्या संख्येला ज्या संख्येने भाग दिला त्याच संख्येने म्हणजे सेम टू सेम संख्या त्या संख्येने अंशाला भागणे. बघा आता 5ने तर 10ला भाग जातो, 5ला पण भाग जातो. 5×1 5, 5×2 10 म्हणजे 2/1. म्हणजे 2/1 आणि 10/5 यांची किंमत काय आहे सममूल्य म्हणजे समान अंक असणारी किंवा समान किमती म्हणजे सममूल्य. तर बघा मित्रांनो, आता 15/5, 5×1 5 आणि 5×3 15, 5×3 15 आणि 5×1 5 अशा पद्धतीने सममूल्य अपूर्णांक याचा आहे. आणि मित्रांनो 11×1 11 11×5 55 म्हणजे 5/1 आणि बेक बे म्हणजे 11/1. अशा पद्धतीने आपण सममूल्य अपूर्णांक शोधतो. आणि सममूल्य अपूर्णांकाचे आपण पुढील अजून उदाहरण घेऊया मित्रांनो. तर बघा 5वं उदाहरण घेऊया आपण 12/6. तर बघा मित्रांनो 12/6 म्हणजे आता 3ने या दोघा संख्यांना भाग जातो. 3×6 आणि 3×4 12. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने 4/2 आणि 12/6 यांना म्हणतात सममूल्य म्हणजे समान संख्या असणाऱ्या म्हणजे समान मूल्य असणाऱ्या संख्या. आपण 5वं उदाहरण घेऊया. 6वं उदाहरण 28/4. तर बघा मित्रांनो यांना 2ने भाग जातो. 2×2 4 आणि बे-1 म्हणजे 14/2 म्हणजे यांची सममूल्य संख्या आली काय 14/2 किंवा 14/2 ची सममूल्य 28/4 आली. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा अपूर्णांक टॉपिक आपल्याला संपलेला आहे. याच्या पुढे आपण घेऊया अपूर्णांकाचा म्हणजे कंचे बाहुव्यव म्हणजे कंसातील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ज्याला म्हणतात गॉड-मॉप. आपण मित्रांनो हळूहळू आपण सोप्या पद्धतीनुसार आपण हार्ड पद्धतीकडे म्हणजे सोपं गणितापासून आपण हार्ड गणिताकडे जाणार आहोत. मित्रांनो हा टॉपिक आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.